अकोला जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी. लाखोंच्या विद्युत तार चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून तब्बल 10,73,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून चोरट्यांनी जिल्ह्यातील शेतशिवारांमध्ये विद्युत तार चोरी करून ती विक्रीसाठी अकोल्यात आणली होती. अकोला जिल्ह्यात विद्युत तार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिला होता. त्या आदेशानुसार गोपनीय माहितीच्या आधारे विविध टीम तयार करण्यात आल्या होत्या. उरळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी MK खोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 303 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मंगेश जाधव, विजयनाथ राठोड, रोशन राठोड आणि दीपक पवार या आरोपींना ताब्यात घेतले. विचारपूस करताना त्यांनी अकोला जिल्ह्यातील कारंजा, लोहारा आणि पंचेगव्हाण शिवारात विद्युत तार चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरी करताना वापरलेली बेलोरो पिकअप MH12QW 2502 जप्त करण्यात आली आहे, ज्याची किंमत 7 लाख आहे. चोरी केलेले अॅल्युमिनियम वायर वजीर आणि त्यांचा नातेवाईक गुलाम नबी यांना विकल्याचे उघड झालेत. त्यांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकून पोलिसांनी 3,13,000चा मुद्देमाल आणि इतर साहित्य जप्त केलेत. संपूर्ण तपासात पोलिसांनी 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींविरुद्ध उरण आणि तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेडके, PSI गोपाळ जाधव आणि त्याच्या पथकाने केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली काम पार पाडण्यात आले. विद्युत तार चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने चोरी करणाऱ्या टोळीचा मोठा खेळ उघड झाला आहे. परंतु अजूनही या साखळीत इतर आरोपी लपलेले असण्याची शक्यता आहे.